नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे मी गावरान कोंबडी पालन करत असताना नेमकं गावरान कावेरी कोंबडी पालन का केलं। शेतकरी बंधूंनो अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। शेतकरी बंधूंनो माझं नेमकं काय झालं आहे बरं का, गावात आल्यापासून आहे ना माझ्याकडे 60 गावरान कोंबड्या आहे आणि 40 कावेरी कोंबड्या आहे। आता 60 गावरान कोंबड्याची अंडी आणि 40 कावेरी कोंबड्याची अंडी भरपूर म्हणजे असं भरपूर मोठा फरक आहे। तो कसा, जसं की गावात आल्यापासून आहे ना माझ्या घरी ना रोजचे 50 60 70 ग्राहक येतात की पांडुरंग दादा आम्हाला अंडी पाहिजे। कारण की लोक शेतात असल्यामुळे काटकसर करायचे, गावातून भरपूर लांब यावं लागायचं लोकांना माझे अंडी घेण्यासाठी। पण मी गावात आल्यामुळे लोकांना सोयीस्कर झालेलं आहे। डांबरीवरून गावातून लोक अगदी 2 मिनिटात माझ्या घरी येतात, सकाळी येतात, दुपारी येतात, संध्याकाळी येतात, भरपूर ताण देतात की बा दादा मला गावरान कोंबड्या द्या, गावरान कोंबड्याची अंडी द्या, मोठ्याले कोंबडे द्या, मोठ्याल्या कोंबड्या द्या। पण अंडी विक्री करताना असं काय झालं, आता समजा 60 गावरान कोंबड्या आहेत ना, त्या गावरान कोंबड्याची अंडी असतात छोटी आणि ज्या 40 कावेरी कोंबड्या आहेत ना त्या कावेरी कोंबड्याचे अंडे असतात मोठाली। तर ग्राहकांचा दोष काय होतो, ग्राहकांचं स्वप्न काय असतं की बा 10 रुपयामध्ये आपल्याला मोठं अंडं भेटलं पाहिजे। कावेरी कोंबड्याच्या अंड्याला जास्त पसंती करतात आणि गावरान कोंबडीचं अंडे बारीक असतं। दादा म्हणते आम्हाला अंडे बारकाली नको, आम्हाला मोठे मोठे अंडे द्या। माझं प्रत्येक वेळेस डोक्यात खटकतं, त्याचं कारण मी विचारतो, दादा नेमकं तुम्ही छोट्याले अंडे का बरं घेत नाही, मोठे अंडे का बरं घेतात। ते असं म्हणतात, दादा हे मोठ्याले जे अंडे आहेत ना त्या 2 अंड्यामध्ये इतकी मोठी पोळी तयार होती ना आणि स्वादिष्ट लागतात। कसं आहे, ग्राहकांना पैसे द्यायचे, अंडंसुद्धा मोठं पाहिजे, त्याच्यामुळं आहे ना लोक छोट्याले अंडीच घ्याय ना माझ्याकडून। तर मग माझ्या एक लक्षात आलं की बुवा आपण आता कोंबडी पालन आपल्याला वाढवायचं आहे ना, तर आपण कावेरी कोंबड्याच वाढू। आता माझ्याकडे गावरान कोंबड्या आहे ना, मी त्या खोड बसवणार, त्यांच्यापासून पिल्लं तयार करणार। आता सध्या माझ्याकडे 30 ते 40 पिल्लं तयार झालेली आहे गावरांची। गावरान कोंबडी पालन हे गावरांच्या जागेवर आहे, पण मी गावरान सोडून हे कावेरी का बरं वाढवलं आणि ते तुमच्या लक्षामध्ये आलं असेल। माझे इथं ग्राहक येतात पण छोटे अंडे काही घेऊन नाही जात, त्यांना मोठेच अंडे पाहिजे, म्हणून तर मी हे कावेरी कोंबड्या आणलेल्या आहे। शेतकरी बंधूंनो असं समजूया माझ्याकडे 100 गावरान कोंबड्या आहेत। आता 100 गावरान कोंबड्या दररोजचे मला अंडे किती देणार। शेतकरी बंधूंनो गावरान कोंबडीचा एक हिशोब आहे, 100 जर गावरान कोंबड्या असतील तर वर्षाची सरासरी फक्त 30 अंड्याची निघते। म्हणजे 100 गावरान कोंबड्या आपल्याला दिवसाला फक्त 30 अंडे देऊ शकतात। शेतकरी बंधूंनो मी काय केलं बरं का, 60 गावरान कोंबड्याला एक शेड बनवलं, 40 कावेरी कोंबड्याला एक शेड बनवलं। आता तुम्ही मला एक सांगा, मी 1 महिन्याचा हिशोब टिपून ठेवला। 60 गावरान कोंबड्या फक्त 10 ते 12 ते 8 अंडे देत होत्या आणि 40 कावेरीच्या कोंबड्या होत्या ना, मला दररोज 30-32 तर गावरान कोंबड्या अंडे द्यायच्या 7-8 आणि 40 कावेरी कोंबड्या द्यायच्या अंडे 30-32। आता फॉल्टा असा होता, गावरान कोंबड्याच्या अंडे द्यायच्या ना त्या अंडे द्यायच्या एवढल्या आणि कावेरी कोंबड्या अंडे द्यायच्या एवढल्या। आता ग्राहक यायचं ना, आता मी माझे मिक्स अंडे असतात, अंडे भरत असताना म्हणजे मी ज्या टोपल्यातून अंडे भरतो ना ग्राहकासमोर, माझ्याकडे एक चिनी मातीचं भांडं आहे, त्या भांड्यातून मी अंडे भरत असतो। अहो ग्राहक डायरेक्ट म्हणायचं, हो दादा हे कसले बारके अंडे देते, काय पाहिलं कोंबडीचे अंडे आहे का, म्हणजे पटुडीचे अंडे आहे का। मी त्याला सांगायचो, अहो हे गावरान अंडे प्युअर छोट्याले, नाही आम्हाला नका ज्ञान शिकू, ते तुम्हाला परवडण्यासाठी तुम्ही लहान अंडे द्या, त्या आम्हाला फक्त मोठ्याले अंडे द्या। म्हणजे इतका अनुभव तुमच्या पांडुरंग दादाने घेतलेला आहे। मी गावरान कोंबडी पालनच करत होतो, पण मला मजबूर केलं लोकांनी कावेरी कोंबडी पालन करायला। आणि उरला नंबर 2 विषय, गावरान कोंबडीचं अंडं आणि कावेरी कोंबडीचं अंडं सेम टू सेमच असतं। आता मी ग्राहकांची फसवणूक मी केली नाही, ग्राहकांसमोर अंडे विक्री करायचो, कावेरी कोंबडीचे अंडे विक्री करायचो, गावरान कोंबडीचे अंडे एकत्रच विक्री करायचो। माझ्या मनामध्ये एकही टक्का मनामध्ये काही शंका नव्हती की बा हे गावरान कोंबडीचे अंडे आहे, हे कावेरी कोंबडीचे आहे। पण ग्राहकच काय करायचं माझ्यासमोर, दादा आम्हाला बारकाले अंडे देऊ नका, आम्हाला हे फक्त मोठे अंडे द्या। मग मी नेमकं बारीक अंड्याचं करू काय। तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला खोटं नाही सांगत, जे 10 रुपयाचा अंडा आहे ना, मला अक्षरशः 5 रुपयाला विकायची वेळ आणली लोकांनी। आलं तुमच्या लक्षामध्ये, म्हणजे मी माझ्या गावरान कोंबड्याचं अंडं विकायला लागलो 5 रुपयाला आणि माझ्या कावेरी कोंबडीचं अंडं विकायला लागलो मी 10 रुपयाला। इतका मोठा फॉल्ट तुमच्या पांडुरंग दादाच्या जीवनात झालेला आहे गावरान आणि कावेरी करू। आता कालच्या व्हिडिओमध्ये माझी थोडी मिस्टेक झाली की बा मी म्हणलो तुम्हाला 100 पक्षी 17,000मध्ये घेऊन जा, आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा आणि आपला यूट्यूबवर कुठला व्यवसाय नाही, आपण काय पक्षी विक्री करत नाही, कोंबड्या विक्री करत नाही। त्याच्यामुळे जी माहिती देत असतो ना, दनादन खरीच देत असतो।
त्याच्यामध्ये माझ्या तोंडातून निघून गेलं की बुवा या 2 महिन्याच्या नंतर कोंबड्या अंड्यावर येणार आहे. कुठलीही कोंबडी 5 महिन्याशिवाय अंड्यावर येत नसते, मग ती गावरान असू द्या किंवा कावेरी असू द्या. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, कावेरी कोंबडी ही 5च महिन्यात अंड्यावर येते आणि गावरान कोंबडी ही पूर्ण म्हणजे पूर्ण 7.5 महिने घेते. आणि आता तुम्हाला एक परत सांगू इच्छितो, जसं की मी गावरान कोंबडी पालन जर एका शेडमध्ये 100 कोंबड्या ठेवल्या आणि ह्या माझ्या 100 कावेरी कोंबड्या एका शेडमध्ये आहे, जर एका वर्षाची सरासरी जर काढली तर गावरान कोंबड्या देणार आहे मला 100 कोंबड्यामध्ये 30च अंडे. आणि माझ्या कावेरी ज्या कोंबड्या आहे ना, त्या वर्षाची सरासरी देणार आहे एका दिवसाला 70 ते 75. म्हणजे 4 ते 5 पट काय 10 पट हा फरक आहे गावरानमध्ये आणि कावेरीमध्ये. आणि आता तुम्ही असं नका समजू की बुवा कावेरी पक्षी हा म्हणजे काही कुठला विचित्र पक्षी आहे का. अहो फक्त संक्रमण करून तयार केलेला हा आपल्याला अंडी उत्पादन वाढवू, आपलं मांस उत्पादन वाढवू, याच्यासाठी गावरान कावेरी क्रॉस केलेला आहे. मी म्हणतच नाही की माझ्याकडून कावेरी कोंबड्या घेऊन जा, माझा व्यवसाय आहे. माझी फक्त तळमळ तुम्हाला एकच असते, मी जी माहिती देत असतो ना तुम्हाला खूप जीव तोडून देत असतो आणि प्रात्यक्षिक देत असतो. आपल्या व्हिडिओला अजिबात टिप्पण्या करायच्या नाही की बाबा मी कावेरी पक्षी आणले, माझे कावेरी पक्षी विकायला असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो कावेरी कोंबडी पालन हे भरपूर परवडतं. पण तसं काहीच नाही. त्याचं हेच कारण आहे, मी गावरान कोंबडी पालन करत असताना नेमकी कावेरी कोंबडी पालन का सुरू केलं. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सरळ सांगू इच्छितो, ह्या 100 पक्ष्यांना फक्त 1च महिना पूर्ण झालेला आहे. आज अगदी 700-800 रुपयामध्ये त्यांचे लसीकरण पूर्ण झालेलं आहे. पण तुम्ही जर प्रत्यक्ष माझ्या शेडवर जर आले, माझ्या फार्मवर जर आले आणि हे जर 100 पक्षी जर माझे बघितले ना, तुम्ही चक्क तोंडाला हात लावशान. कारण की कोंबडा आणि कोंबडी तयार झालेली आहे एका महिन्यामध्ये. आणि तुम्ही जर गावरान पक्षी जर असताना एका महिन्याचा फक्त एवढा पक्षी असता, फक्त एवढा पक्षी, त्याचं कारण आहे जग बदललेलं आहे. जग भरपूर धावत्या पद्धतीने चालत आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्या डोक्यामध्ये काहीच विचार नाही, कुठलेच विचार नाही की बुवा मी गावरान कोंबडी पालन करत असताना कावेरी कोंबडी पालन नेमकं का केलं. अहो माझे गावरान कोंबड्याचे अंडेच कोणी विकत घ्यायना. आता त्या दिवशी 2-4 पुरुष आलते, दादा आम्हाला 40-40 अंडे द्या म्हणे. 4-1-4 2 8 4 12 मला 120 अंडे द्यायचे होते त्यांना. माझ्या घरामध्ये होते 180 अंडे, कारण की वार शनिवार होता, शनिवारी कोणी अंडे घ्यायला आलं नाही. आणि माझ्या कोंबडी पालनामध्ये शनिवार असू द्या सोमवार असू द्या कायम गिऱ्हाईक असतात, कायम. तर ते ग्राहक आले, मी त्यांच्यासमोर अंडे मांडले. माझ्या 180 अंड्यामधून 120 अंडे जेव्हा त्यांनी नेले ना, 60 अंडे चक्क बाजूला निघले. आणि ते 60 अंडे निघले ते फक्त गावरान कोंबड्याचेच होते, कावेरी कोंबडीचे नव्हते. कारण की गिऱ्हाईक येत आहे ना, गिऱ्हाईकाला छोट्याले अंडे नाही पाहिजे, मग ते तुमचे गावरान असू द्या नाही तर कुठले असू द्या. मग मी शेतकरी बंधूंनो एवढ्या तळमळीने तुम्हाला हेच सांगत आहे, मी सुरू नाही केलं कावेरी कोंबडी पालन, मला लोकांनी मजबूर केलं कावेरी कोंबडी पालन सुरू करायला. आणि कावेरी कोंबडी पालन का सुरू नाही करावं. अहो मी म्हणतो कावेरी कोंबडी आहे ना, भरपूर म्हणजे भरपूर परवडणारी कोंबडी आहे. ती 3 महिन्यामध्ये चक्क 3-1 किलोची होती. कावेरी कोंबडी आहे ना, भरपूर झपाट्याने वाढते, तिचं वजन पण भरपूर झपाट्याने वाढतं. आणि कावेरी कोंबडी वर्षाला आहे ना 200 ते 250 अंडे देते. आणि तुमची गावरान कोंबडी आहे ना, किती जरी लेअरचं खाद्य ठोकलं ना तर 100 अंड्याच्या पुढं अंडे देणार नाही. आणि गहू मका तांदूळ बाजरी असं जर फेकलं ना, ती फक्त वर्षाला 60 अंडे देते. गावरान कोंबडीचं वैशिष्ट्यच आहे 15 दिवस खुडे येणार, 15 दिवस अंडे देणार. आता हा भरपूर आहे ना, तुम्हाला ट्रेनिंगमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेताना कोंबड्यांचं, अहो भरपूर विचित्र लोक माहिती देत असतात की बा गावरान कोंबडी 15 दिवस खोड राहते आणि 15 दिवस अंडे राहते. अहो दादांनो, जर एकदा जर एका कोंबडीच्या पोटातलं जाळीचं अंड जर संपलं तर 3 महिने लागतात परत अंडीची जाळी तयार व्हायला. शेतकरी बंधूंनो, जर एखाद्या कोंबडीच्या पोटातलं जर अंडी देणारं जाळं जर संपलं तर चक्क 2 ते 2.5 महिने लागतात ते अंडी देणारं जाळं तयार व्हायला. आणि तुम्हाला प्रशिक्षणामध्ये काय शिकवलं जातं, गावरान कोंबडी 15 दिवस अंडे देते आणि 15 दिवस खोड राहते. आणि भरपूर जणांचे तर बिझनेसच झालेले आहेत. आमच्याकडं प्युअर गावरान पक्षी भेटणार आहे 150 रुपयाला. फक्त 8 असे असणार आहे पक्षी, आमच्याकडून घेऊन जा आणि मग तुमचे अंडे आम्ही 20 रुपयांनी खरेदी करणार. अहो अक्षरशः इतके लाखांनी आणि हजारीने बरबाद झाले अशा गोष्टीमध्ये. बाप रे बाप, मला तर इतकं हसू येत आहे ना. लोक काय करतात, 4-4 हजार 5-5 हजार पक्षी घेऊन येतात 150 रुपयांनी. त्याचं कारण असं, हा तो दादा आपल्याकडून आहे ना 20 रुपयाला अंड परत नेणार आहे बरं का. तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला किती तळमळीने सांगतो, तुम्ही 100 कोंबड्यांना खाद्य घालू शकत नाही. तुम्हाला एक आजच्या व्हिडिओमधून मी सविस्तर सांगतो, किती मोठा माणूस असू द्या, किती करोडपती माणूस असू द्या, फक्त मला त्या माणसाने ना कोंबडीचं फक्त पोटच भरून दाखवायचं.
कोंबडी पालन हा असा व्यवसाय आहे, तुम्ही मला काही पण म्हणा, पण माणूस हा कोंबडीचं कधीच पोट भरू शकत नाही. कधीच कोंबडीचं पोट भरू शकत नाही. माणसाचे विचार आहे ना कोंबडी पालनाविषयी ना खरोखर खूप बारीक आहेत. कोंबडी पालन म्हणजे शेळी पालन नाही, गाय पालन नाही. भरपूर खाद्य घाला, भरपूर चारा टाका, भरपूर दूध काढा आणि त्या दुधाला भावच नाही. कोंबडी पालन असा व्यवसाय आहे, कोंबडी पालन व्यवसाय फक्त चतुराईने केला जाणारा व्यवसाय आहे. आणि मला एक तुम्ही सांगा, गावरान कोंबडी जेव्हा आपण खरेदी करतो, गावरान कोंबडीला वजनच नसतं. शेतकरी बंधूंनो, जेव्हा मी गावरान कोंबडा विकतो ना, वर्ष दीड वर्ष लागतं गावरान कोंबडा मोठा व्हायला. पण मी जेव्हापासून कावेरी कोंबडी विकायला लागलो ना, फक्त आणि फक्त 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये 250 रुपयाला कोंबडा, 1000 रुपयाला कोंबडा विकतो आहे. त्याचं कारण आहे, त्या कोंबड्याला वजन असतं, त्या कोंबड्याला मांस असतं. आणि तुम्ही जर गावरान कोंबडी विकायला गेले, ती जाती 400-500 रुपयाला मान्य आहे, पण त्या कोंबडीला वजनच नसतं. आता जर व्यापाऱ्याला जर कोंबडी घ्यायची म्हटलं, एखाद्या शेतकऱ्याला कोंबडी घ्यायचं म्हटलं, तर त्या कोंबडीला वजन तर असू या. जर तुमच्या गावरान कोंबड्या मोजल्या तर अर्धा आणि पावशेरच्या पुढं भरत नाही. आता माझ्या गावरान कोंबड्या भरपूर जुन्या आहेत, मी त्यांना जीव लावतो, त्यांना खाद्य टाकतो, म्हणून त्या कोंबड्यांना भरपूर असे वजन आहेत. पण कावेरीची जर कोंबडी असली ना, 3 महिन्यामध्ये चक्क 2 किलो 2.5 किलो असं वजन असतं. त्याच्यामुळं ग्राहकाची कमी नसती. पण शेतकरी बंधूंनो, आता बाद झालं गाड्या, आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. मला खरोखर हेच सांगायचं होतं, मी गावरान कोंबडी पालन करत असताना कावेरी कोंबडी पालन का सुरू. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगू इच्छितो, कुणाचं काही असू द्या, मी गावरान कोंबडी पालन काय बंद करणार नाही आहे बरं का. प्युअर गावरान कोंबडी पालन चालूच राहून देणार आहे आणि कावेरी कोंबडी पालन पण हे सुरूच राहून देणार आहे. आता मला इतकं हसू येत आहे ना शेतकरी बंधूंनो, माझ्याकडं आहे ना भरपूर ग्राहक येतात बरं का, माझ्याकडं भरपूर ग्राहक येतात. आणि माझ्याकडं आलं ना तर मी त्यांना सांगतो ना, दादा हे कावेरीची कोंबडी आहे बघा, एका महिन्यात किती मोठे झालेले आहेत. मला ते काय सांगतात माहिती आहे का, दादा तुमचं बरोबर आहे बरं का, पण आपल्याला प्युअर गावरान पाहिजे नव्हतं, प्युअर गावरान. आता मी त्यांना म्हटलो, तुम्ही प्युअर गावरान करा, पण माझ्या व्यवसायामध्ये मला अशी अडचण आली की बुवा गावरांचं निघतं एवढं अंडं, ते तर कुणी घ्याय ना, कावेरीचेच अंडे घेत आहे लोक. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, लोक फक्त विचारतात प्युअर गावरान अंडे आहेत ना, आपण म्हणलं का हो, आणि त्यांना जर अंडे एवढले दिले ना, अहो दुसऱ्या दिवशी माणूस अंडे सुद्धा घेत नाही. का बरं घेत नाही? अरे भाऊ नको रे, त्याचे एवढले अंडे आहेत. आता माझ्या घरी लोक येतात ना, मला काय म्हणतात माहिती आहे का, पांडुरंग दादा ते एवढले अंडे द्या, आम्हाला एवढले अंडे नको आहे, तुमचे ओरिजिनल एवढले अंडे, एवढले नाही. त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो, मला व्यवसायामध्ये आहे ना इतकी काय घाणेरडी चिड आलेली आहे ना, हे गावरान करता कावेरी करता डीपी क्रॉस करता आणि काय करता. आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मी माझे व्हिडिओ बंद ठेवण्याचं एकच कारण होतं, लोकांच्या घशामध्ये जरी हात घालून माहिती दिली ना की बुवा अशी माहिती आहे, कुठल्याच लोकाला व्यवस्थित माहिती पटत नाही. शेतकरी बंधूंनो, कोंबडी पालन असा एक व्यवसाय आहे, मी संपूर्ण महाराष्ट्रभर हिंडलेलो आहे. ज्या दिवशी मला एक माणूस जरी म्हणेल ना कोंबडी पालन मला भरपूर परवडतंय, अक्षरशः मी त्या माणसाला जेवढी म्हणन ना तुम्ही तेवढी पैन द्यायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही माणूस गवसणार नाही, सापडणार नाही, तो माणूस म्हणन की भाऊ मला कोंबडी पालन परवडत आहे. शेतकरी बंधूंनो, माझ्याकडे इतके काही पॉईंट आहेत, इतके काही व्हिडिओ आहेत, इतके काही मुद्दे आहेत ना, मी तुम्हाला जेवढे सांगू ना तेवढे कमीच असतील. त्याच्यामुळे आहे ना, मला कुठला व्हिडिओ उद्यापासून बनवायचा आहे ना, मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा. मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून पाठवत जाईल. आणि आपले व्हिडिओ आठवणीने बघत जा. ज्या दिवशी माझ्या या कोंबड्या अंडे येतील ना, चक्क तुमच्या डोक्यातला फॉल्टच निघून जाणार आहे की गावरांमध्ये आणि कावेरीमध्ये नेमकं काय असणार आहे. तर चला शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. टिप्पणी करायला विसरू नका की बाबा पुढील व्हिडिओ नेमकं कुठला बनवायचा आहे. तर चला शेतकरी बंधूंनो, तोपर्यंत धन्यवाद.